हॅलो हॅलो मनाली, इमर्जन्सी आहे, मॅडमनी बोलवलंय। दाजी कुठे आहात? इमर्जन्सी आहे, तुम्ही लवकर या। मॅडम अचानक? मलाही अचानकच कळलं का? त्या ह्याच्यात काम पूर्ण व्हायलाच हवं। 9 वाजेपर्यंत। 9 झालं म्हणजे आपले 12 वाजणार। पूर्वा अगं, आधीच आम्ही सगळे टेन्शन मध्ये, तू आणखीन टेन्शन वाढवू नकोस। त्या येण्याआधी सगळं व्हायला हवं, नाहीतर आपलं काही खरं नाही। आता 3 वाजलेत। काय म्हणजे फक्त 6 तास आहेत आपल्याकडे। या घड्याळाचे काटे पण ना हात जरा जास्तच वेगाने फिरतात। अगं ते स्वतःच्या स्पीडने फिरतायत, तू तुझा हात चालव पटापट। मला ना खूप टेन्शन आलंय। आता टेन्शन येईल, घाम फुटेल, हार्टबीट्स वाढतील, ब्लड प्रेशर हाय होईल आणि मग डायरेक्ट। गप्पा बसा, मला आधीच काय सुचत नाही, मला त्रास देऊ नकोय। सॉरी आल्या बावळट, मारते का मला लगेच? तू मला काम कर। अरे काय आहे? किती वेळ? आटपा लवकर। 6 तासातले 3 तास संपले, निम्मा वेळ संपला तरी अर्धी कामं सुद्धा झालेली नाहीये। अशा गतीने कशी होणार आहेत कामं? पूर्वा सूचना करू नकोस, आम्हाला मदत कर, नाही तर फटके देईन तुला। आई अगं काय हे? उद्याला नरक चतुर्दशी आली, काल लागायला हवा होता कंदील। खरं तर अजून तयार करताय तुम्ही? खरोखर ना आई? आई अगं दे इथे, तू इतके प्रवासातून दमून आले, तू बस जरा वेळ। पूर्वा आईला पाणी बसत नाही बाई, हे झालं नाही म्हणजे फराळाचं तर काही झालंच नसेल। मला बघू द्या तिथे काय करलेत तुम्ही। आई अगं बाई, काहीच तयारी झाली नाहीये तुमची, असं काय? आई अगं होईल ना, तू नको काळजी करूस, आम्ही सगळं करतो। पण मला सांग, तू लवकर कशी आली? तू रात्री येणार होतीस ना? अच्छा, म्हणजे मी रात्री आले असते तर तिथपर्यंत सगळं झालं असतं का तुमचं? काय काय केलं असतं गमी उशीर आले असते तर? सांग बरं मला। सगळं बर, थांब हा, दे पिशव्या दे जरा। मी काय करते, 2-3 तास जरा बाहेर फिरून येते, तोपर्यंत बघूया तुमचं काय काय होतं। आई नाही 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 नाही। अगं नको ना म्हणजे काय? तुम्ही काय केलंच नाहीये तर? काही बोलवलं म्हणून मला जावं लागलं। मला जर माहिती असतं ना तुझी काही तयारीच होणार नाही, गेलेच नसते मी। आई अगं काही कामं आले त्यामुळे नाही जमलं ग, आम्ही करतो ना, आम्ही सगळे आता कधी करणार अगं? कधी तो कंदील तयार होणार? कधी तो लावणार? पुढच्या दिवाळीत का? नाही होईल आता। होईल काय होईल? अशाने देव दिवाळी उजाडेल। पूर्वा उद्याची काय तयारी केलीस सांग, काय काय सामान आणलंस दाखव मला। दाखवते, हे बघ, हे ना सुगंधी साबण, फुलभाज्या, भुईचक्र, उठणं वगैरे सगळं आणलंय। अगं नरकासूर,
ते राहिलं. अगं असं कसं राहिलं? जा घेऊन या आधी जा. हो आणते पट. कठीण आहे हिचं पण. चल फराळाचं बघू दे मला. आई आई नाही, तू दमून आलीयस प्रवासातून, तू जरा फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा. मला नाही सुचणार. हे काहीच झालेलं नाहीये. आई अगं अगं कसं होईल, आम्ही सगळे आहोत ना. आम्ही नको नको मी नाही तू अगं पण ये 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 आधी फ्रेश होईल. मनाली हो ते करतील कंदील, चल आपण फराळाचं बघू. ये लवकर ये. पण एक मिळालं का? आजी चला लवकर, या मनेच्या आधी आपल्याला कंदील लावायचा. लवकर चला. मला ठरवण्याच्या गोष्टी करा. काकू आला तेव्हा कसं तोंड झालेलं बघितलं मी. काम कर पुढचं. सिद्धेश्वर सॉरी. काय म्हणे कळलं का तुला? तुझे हे सगळे लाडू वळून होण्याच्या आधी ना आमचा कंदील लागला सुद्धा. त्यामुळे तुला कळलं असेल ना की मॅडमचा सगळ्यात हुशार असिस्टंट कोण आहे. ए सिद्धेश्वर गप्पा बसा. मॅडम मला जास्त महत्वाची कामं देतात म्हणून मला उशीर होतो. म्हणजे असं तुला वाटतं बाळा? लाडू खायचा नाही, खाली ठेव. अगं खाऊ दे ना, भूक खाली लागली मला. ठेव. सेद म्हणाली अरे काय चाललंय तुमचं? लाडू खाऊ देत नाही मला. तुझा कंदील झाला? हो म्हणजे झाला ना. चला बरं झालं. मदत कर तिला लाडू वळायला. चल काम कर. या अजिबात नाही, तिकडे ठेवला की सेद काकू, लाडू वळ. अहो, मला 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 नाही. मी येते थांब. हा मी दाखवते तुला. सोपं आहे रे, काय कठीण नाहीये त्याच्यामध्ये. हे बघ घे असं बेसन, असं असं कर. असं असं केलं झालं. थोड्या वेळाने गोल झालं. होणार तो असा. असा. नाही झालं तर हाताने असा असा कर. झालं झालं. झालं. कळलं? माइंड ब्लोइंग. याला काही येणार नाहीये. जाऊ दे. तू बस. तू कर ग. माझं तिथे तेल तापलंय. गप्प बसा. अरे कर ना. खाऊ नकोस, ठेव इथे. सॉरी. हे पूर्वा, कंदील आवडला ना? कसा झालाय? पूर्वा काय झालं? काही नाही. काय झालं पूर्वा? शांत काय आहेस? अगं खरंच काही नाही. काय झालं सांग. कोणी काही बोललं का तुला? अगं ताई ते आपलं शेजारचं घर आहे ना. त्या घराचं काय? काही नाही, जाऊ दे. अगं जाऊ दे कशाला? आता विषय काढलास तर बोल ना. तू ओरडणार नाहीस ना? अगं बाई नाही ओरडणार. बोल. अगं ते शेजारचं घर आहे ना कोपऱ्यावरचं, तिथून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत होता. अगं मग त्यात काय? लहान मुलं रडतात, त्याच्यात काय एवढं? अगं पण ते घर बंद होतं आणि संपूर्ण काळोख होता. आणि पूर्वी तिथे कोणीच राहायचं नाही ना. घर बंद आहे आणि मुलं रडतायत. अगं पण हे कसं शक्य आहे? म्हणजे मुलांना घरात ठेवून कोणी का निघून जाईल?
आणि तेही एवढा अंधार असताना एवढ्या उशिरा. आणि तसं असेल तर मॅडम काही गडबड नसेल ना? म्हणाली अगं लहान मुलं आहेत, ती कुठल्या कारणासाठी हट्ट करत असतील, किंवा ही म्हणाली ना अंधार होता, कदाचित लाईट्स वगैरे गेले असतील तिथले, म्हणून रडत असतील. उगाच अंदाज काढण्यात काहीच अर्थ नाही. चला चला कामाला लागूया, खूप कामं बाकी आहेत. हो चल. मी आवरतो. अस्मिता, तू तिथे जाऊन बघून येतेस का एकदा काय झालंय ते? काही खरंच जाऊन येऊ? हो, म्हणजे तिकडे सगळं सुखरूप आहे कळलं तर आपल्याही जीवाला शांती ना ग. होय, मी जाते आणि मी लगेच परत येईन. आणि जरी उशीर झाला तरी रात्री आल्यावर सगळी कामं कर. बघू आपण ते नंतर. तू आधी जाऊन ये. जा जा. दाजी चला. मॅडम मी पण येऊ? हो चालेल. मी आलेच पर्स घेऊन. काकू आलो. ताजी मला वाटतं हेच घर दिसतंय ते, पण ह्या घराला तर कुलूप आहे. आई सगळे कुठे गेले? अगं त्या पलीकडच्या घरी नक्की काय झालं ते बघायला गेले ताई. मी लाडू वळते. इथे तर कसलाच आवाज येत नाहीये. शिवाय इथे कोणाच्या नावाची पाठी सुद्धा नाही. मग पूर्वाला आतून आवाज कसा ऐकू आले असते? मॅडम कदाचित तिला भास झाला असेल. असू शकतं. म्हणजे कधी कधी भीतीपोटी दुरून येणारे आवाजही अगदी जवळून येतात असं वाटू शकतं ना. पण बरं झालं आपण इथे आलो. निदान आपल्या मनातली शंका तरी दूर झाली. चला निघूया. हो. आतून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येतो ना. पण इथे कुलूप आहे, मग म्हणजे कोणीतरी लहान मुलांना इथे कोंडून गेलंय. पण असं कसं मुलांना कोणी कोंडून ठेवू शकतं? दाजी आई हे बघ, दिवाळी बंपर ऑफर, आणि ती सुद्धा मोबाईलची. पूर्वा, ताईने आत्ताच नवीन मोबाईल घेतला ना तुला. तेच तर सांगते ना, त्यांना ऑफर आधी द्यायला काय झालेलं? ती ऑफर राहू दे बाजूला. तेल लावलंस का सोऱ्याला? हो लावलंय. चल, माझं पण पीठ झालंच आहे म्हणून. आई शपथ, हे दिवाळीचे कसले लाईट घालवतात ग? अगं लाईट गेलं तर काय झालं, येतील थोड्या वेळाने. त्यात काय एवढं. जा तू त्या ड्रॉवर मधनं मेणबत्त्या घेऊन ये. जा. हो हो. हे बघ, मला मोबाईल मधला नाव आले. जा मेणबत्त्या आण.
इथे तर अंधार आहे. सीट जरा बटन चालू कर. हे बघा, कोणी आहे का इथे? बाळांनो, घाबरू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला मदत करायला आलोय. प्लीज बाहेर या. मॅडम लाईट गेलेत बहुतेक. हे बघा, आम्ही तुमचा आवाज ऐकून आत आलोय. तुम्ही प्लीज बाहेर या. इथे कोणीच दिसत नाहीये. निघूयात. आई पण अगं ये, मी आहे ना. घाबरतेस काय? पण घाबरू नकोस ग. घाबरट कुठली. ये मोने वहिनी, तुम्ही या ना. हो ना. अहो आम्ही आलो आणि लाईटच गेले बघा. पण कोणीतरी किंचाळलं, मग मी पण घाबरले जरा. म्हणजे मीच ओरडले, कारण मला कोणीतरी भयंकर माणूस दिसला. भयंकर माणूस? अगं मीच तो भयंकर माणूस. सॉरी काका. अगं सॉरी काय, त्यात माझा चेहराच असा आहे, त्याला तू तरी काय करणार. पण त्यानिमित्ताने मला हे तरी कळलं की मला घाबरणारं कोणीतरी आहे. तुम्हाला सांगू, आमच्या ह्या झुराळ्याशिवाय कशाला घाबरत नाहीत. गप्प बसा हो. एवढे मोठे झाला तरी अजून अंधाराला घाबरतात. आशा वहिनी, अस्मिता कुठे दिसत नाहीये? ती बाहेर गेले जरा. अहो उद्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी आली. कसला कार्यक्रम? अहो असं काय करताय? उद्या तिचं लेक्चर ठेवलंय ना आम्ही. व्याख्यान. पूर्वा, तेच ते. मागच्या आठवड्यात तिला विचारूनच सगळं ठरवलं होतं आम्ही, आणि तुम्ही होतातच की. हा हो हो, आठवलं. बरं, उद्या ठीक सकाळी 8 वाजता आमच्या महिला मंडळाच्या हॉलमध्ये तिला यायला सांगा. आणि महिला मंडळाची अध्यक्षा म्हणून मी तुम्हाला देखील आमंत्रण देते. हा, तुम्ही सुद्धा तिच्या बरोबर यायचंय. हो यायचा. आणि तुम्ही नक्की. महिला मंडळाचा कार्यक्रम आहे. सॉरी, पण मला नाही वाटत मला उद्या यायला जमेल. दिवाळीचा पहिलाच दिवस आणि आमचं काही काम झालं नाही अजून. सगळी तयारी बाकी आहे. पण मी अस्मिताला नक्की सांगते. नक्की यायला सांगा तिला, कारण सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड देऊन झालेत आणि त्यावर तिचं नावही छापलंय. नक्की यायचं. हो नक्की सांगते. बरं, येतो आम्ही. अरे थांबा ना, चहा कॉफी काहीतरी. अहो ही काय चहा प्यायची का वेळ आहे वहिनी? गप्प बसा हो. त्याचं काय आहे, आम्हाला देखील दिवाळीची खूप कामं आहेत ना, आणि सकाळी पण लवकर उठायचंय. येतो आम्ही. चला हो. हो, येतो. चला. पूर्वा, आगाऊ होत चाललेस नुसती. सॉरी. सॉरी काय सॉरी. जा, दरवाजा लावून ये, भरपूर कामं पडलेत. इथे तर कोणीच नाहीये. हे बघा बाळांनो, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला मदत करायला आलोय. हे बघा, घाबरू नका. या बाहेर या. या. नाही, आम्ही बाहेर नाही येणार. हे बघा, घाबरू नका. या बाहेर या. तुम्ही आम्हाला पळवून नेण्यासाठी आलाय. नाही, अजिबात नाही. आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही.
खरंच काही करणार नाही ना? प्रॉमिस? प्रॉमिस. ताई, त्यांनी प्रॉमिस केले. त्यांनी खोटं प्रॉमिस दिलं असेल तर? तुम्ही खोटं प्रॉमिस दिले? नाही अरे, अगदी खरं खरं प्रॉमिस. आता तर त्यांनी खरं प्रॉमिस दिले. बरं, तुम्हाला जर भीती वाटत असेल ना तर आम्ही तुमच्यापासून लांबच थांबतो, किंवा वाटलं सगळे घराबाहेर थांबतो आणि तुमच्याशी बोलतो. मग तर बोलाल आमच्याशी? हो. बरं मला सांगा, तुम्ही का रडत होतात आणि तुमचे आई बाबा कुठे आहेत? यश, नाही. आईने सांगितलं अनोळखी माणसांनी दिलेली वस्तू काही घ्यायची नाही. अगदी बरोबर सांगितले तुमच्या आईने. पण मी काही अगदीच अनोळखी नाहीये ना तुमच्यासाठी. मी इथे जवळच राहते. हो. मला तुमची मावशीच समजा. घ्या, चॉकलेट घ्या. नाही ताई. अरे ती आपली मावशी आहे ना. बरं आता मला सांगा, तुमची नावं काय? आधी तू तुझं नाव सांग. हुशार ना. बर, माझं नाव अस्मिता. मला अस्मिता मावशीच म्हणा. अस्मिता मावशी. आणि ही आहे ना, ही मनाली मावशी. हा सीड काका आणि हे दाजी काका. आता मला तुमची नावं सांगा. माझं नाव पिऊ आणि हा यश. खूप गोड नाव आहेत रे तुमची. या आता बाहेर या. सावकाश ये. मला सांगा, तुमची आई कुठे गेली? जाताना तुम्हाला काही सांगून गेली? आई सकाळी बाहेर गेली, ती अजून आली नाही. पण मग कुठे जाते काही बोलली नाही तुम्हाला? नाही, फक्त एवढं सांगितलं की मी बाहेर जातीये. पण मग आता खूप उशीर झालाय ना आईला. मग आईने फोन करून सांगितलं नाही तिला का उशीर होतोय म्हणून? आमच्याकडे फोन नाहीये. पण आईकडे मोबाईल असेल ना? हो. मग मला आईचा मोबाईल नंबर देता? माहित नाही. नाही माहित म्हणजे आठवत नाहीये का? बरं मला सांग, तुमचे बाबा कुठे आहेत? बाबा बाहेर गावी कामाला गेली. बरं मग बाबांचा मोबाईल नंबर द्या. माहित नाही. आता आई पण नाही आणि बाबा पण नाही. अशी कशी आहे रे यांची आई? मुलांना असं कोंडून ठेवून कुठे निघून गेली? बरं आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला एवढ्या हाका मारत होतो, कोणी चोका नाही दिलं? बाहेर का नाही आला? तसं लपून का बसला होता? आम्हाला वाटलं की घरात चोर आले. आईने सांगितलं मी घरात नसताना कोणीही चोर येऊन फसवू शकतो. आम्ही सगळे तुम्हाला चोर वाटतोय? नाही. मावशी, मला ना खूप भूक लागलीये. आई म्हणाली मी घरी येऊन जेवण बनवते, पण ती अजून आली नाही. तुम्ही दोघांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये बाळांनो? सकाळी थोडी बिस्किट खाल्ली, पण तीही आता संपली. मावशी, भूक लागली म्हणून यश रडत होता. मी थोडी रडत होतो. यश रडत होता, मी खरंच सांगते मावशी. नाही. म्हणाली यांच्यासाठी काहीतरी खायला आणायला. मी यांच्यासाठी खायला घेऊन येते. तुम्ही जरा आजूबाजूला चौकशी करा. बाळांनो, मी तुमच्यासाठी खाऊ आणते. हा, तोपर्यंत हे दाजी काका आहेत ना, ते तुम्हाला सांभाळते. अजिबात घाबरू नका. दाजी काका असताना कोणीही इथे येणार नाही. मी अशी जाते आणि लगेच येते. काय आले दाजी, येते. आमचे आई बाबा कधी येणार?
किती निर्दयी बाई आहे. अशी कशी एखादी आई लहान मुलांना एकटं टाकून निघून जाऊ शकते कुठे? आणि हे सगळं करण्यासाठी आधी त्यांची आई सापडायला हवी. ती सापडेल तेव्हा सापडेल ग. म्हणून तर डबा देते तुला. हा डबा घेऊन जा, पण त्यांना समजावून इथेच घेऊन ये. हो. अगं सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे, रोषणाई आहे. ही बिचारी अशी अंधारात बसली. त्यांचे आई वडील सापडेपर्यंत त्यांना इथेच घेऊन. आणि तरी तू त्या दोघांना पाहिलं नाहीयेस ग अजून. इतके गोड आहेत ना दोघंही. म्हणजे आता आम्ही इतक्या मोठ्या होऊन सुद्धा तू घरात नसले की आम्हाला कसं तरीच होतं. मला खूप वाईट वाटलं ग त्यांच्यासाठी. त्यांचे आई बाबा दोघंही नाही आहेत तिथे. म्हणूनच म्हणते त्यांना इथे घेऊन ये. ती दोघं तिथे अशी अंधारात असताना आपण तरी इथे दिवाळी आनंदात साजरी करू शकतो का? नाही ना. घेऊन ये त्यांना इथे. मी जाते, त्यांना पटकन खाऊ घालते थोडंसं आणि घेऊनच येते. हो लवकर ये. तुलाही भूक लागली असेल आणि त्या तिघांनाही भूक लागली असेल. हो आलेच. आई, त्यांच्या आई वडिलांना काही झालं नसेल ना? चला चला बघू. पहिले ताई फिनिश करते का यश फिनिश करतोय? घे. को अरे बघ किती मस्त डाळ पाठवली आजीने. हा मस्त वास येतोय ना दाजी. ओके चला बघ 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 कसं वाटतं बघ. घे. आई आल्यावरच आम्ही खाऊ. तुम्हाला भूक लागली आहे की नाही? चला चला पटकन खाऊन घ्या. आणि मी तुमची मावशी आहे की नाही? तुमच्या आईनेच मला इथे पाठवलंय. आई तुझ्याशी बोलली? ती काय म्हणाली? आईने मला असं सांगितलंय, मला यायला जरा उशीर होतोय, तोपर्यंत माझ्या यश आणि पियूची काळजी घ्या. तू खरं सांगतेस? हो. आई म्हणते खोटं बोलणं पाप असतं. देवा मला माफ कर, पण या मुलांसाठी मला खोटं बोलावं लागतंय. मी अगदी खरं सांगते. चला पटापट खाऊन घ्या. आई खाऊ आणेल, आकाशकंदील आणेल, नवीन कपडे आणेल, पणत्या लावेल, रांगोळी काढेल, मग आमच्या घरात दिवाळी येईल. मग बाबा पण येतील ना ग? हो. मॅडम चल 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 लवकर फिनिश कर. हे घे. हा हा आलेच. काही कळलं? ऍक्च्युली ही फॅमिली या घरात नुकतीच राहायला आली. आजूबाजूच्या ना कोणाला काहीच माहित नाही किंवा कुठे ऍक्सिडेंट झालाय काहीच कळलं नाही. शिवाय सगळेजण दिवाळीचा आनंद साजरा करतात. अशा चौकशा कोणालाच नको. हेच तर वाईट आहे ना. हा असा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो हे काही जण लक्षातच घेत नाही. एनिवेज, यांची आई हरवली आहे हे आता तरी यांना कळू द्यायचं नाही आपल्याला. मॅडम आत्ता काय करायचं? थांबायचंय की निघायचं? आणि या मुलांचं काय करायचं? बघते. यश, पियू, तुम्ही दिवाळीसाठी माझ्या घरी याल? तुमचे आई बाबा आले ना की आपण परत इथे येऊ. आणि तुम्हाला माहितीये का, तिथे आणखीन एक छान ताई पण आहे तुमच्यासोबत खेळायला. एक आजी आहे, ती तुम्हाला मस्त तेल आणि उटणं लावून आंघोळ घालेल. नाही, आम्ही घर सोडून जाणार नाही. आईने सांगितलंय मी आल्याशिवाय जायचं नाही. आम्ही नसताना घरात चोर आला तर? आम्ही नसताना आई आली तर? अगं असं काही नाही होणार. इथे जवळच तर राहते मी. आणि तुम्हाला माहितीये का, तिथे ती आजी आहे ना, मस्त दिवाळीचा फराळ बनवते. मस्त घर आहे तिथे पण.
छान चकली, लाडू, चिवडा मस्त मस्त खाऊ मिळेल आणि मोठा आकाशकंदील पण बनवलाय माहितीये. आई परत येणार नाही का? आम्ही हे घर सोडून नाही जाणार. ताई, आपल्या घरात दिवाळी नाही का? देव बाप्पा रागवला आपल्यावरती. ठीक आहे, बघ मुलांची समजूत पटली तर घेऊन ये त्यांना इथे आपल्याकडे, नाहीतर त्यांची आई येईपर्यंत तू तिथेच थांब. आई अगं हो पटतंय मला, पण काय करू? तिथे पियू आणि हा यश ऐकतच नाहीयेत अगं, हट्ट करतायत दोघंही घर सोडून कुठेच येणार नाही म्हणून. त्यांचा आई बाबा आल्याशिवाय ते घराबाहेर पडणार नाही. त्यांच्या आईने सांगितलंय त्यांना कुठेही जायचं नाही. त्यांची आई कधी सापडेल काही सांगता येत नाही आणि त्या मुलांना काही कळूही द्यायचं नाही. तूच सांग मी काय करू? अगं म्हटलं ना तू थांब तिथे. थँक्स आई. ए वेळाबाई, थँक्यू काय, त्यांची आई सापडली म्हणजे झालं. बरं आई ठेव फोन, मी त्यांना जेवण भरवते. चल. चला झालं की नाही फिनिश? वाव, गुड बॉय. मनाली, हा लागला. बघितलं, तुम्हाला म्हटलं होतं ना तुमच्या घरी आकाशकंदील लागेल म्हणून. आता आपण मस्त रांगोळ्या काढूया, फटाके फोडूया, सगळं करूयात. तुमची पूर्ण नावं सांगा बघू. यश सुधीर मोरे. पियू सुधीर मोरे. आणि आईचं नाव? म्हणजे तुमचे बाबा आईला काय नावाने हाक मारतात? सुमा. सुमती नाव आहे तिचं. सुमा. बरं ठीक आहे, सिट. जरा आतमध्ये चेक कर, त्यांच्या आई बाबांचा फोटो मिळतोय का, आणि काही कागदपत्र, डायरी, काही काही मिळालं तर बघ. आपण पणत्या कधी लावायच्या? आत्ता लावायच्या लगेच? चला चला बघूयात पणत्या कुठे येते. या राजी. काय पूर्वाबाई, झाले की नाही रांगोळी काढून? अगं हो ग, पण ताईसारखी नाही जमते. अगं तुला जमेल कशी काढ, आणि चांगली तर जमते, छान दिसते काढ.
खाली पडली वाटतं. मॅडम आले. ही पकड बाळा, ही पकडशील आता. उभी राहा, मी आलेच. हा दाजी. डेथ सर्टिफिकेट. सुमती सुधीर मोरे. याचा अर्थ यश आणि पियूच्या आईला जाऊन 8 वर्ष झाली. मग या मुलांबरोबर त्यांची आई म्हणून राहते ती बाई कोण आहे? मॅडम, या मुलांच्या वडिलांची काही भानगड नसेल ना? पण म्हणाली मग ती दोघही मुलं तिला आई म्हणून का हाक मारतील? कदाचित त्यांना आई नसेल सुद्धा. ते आई आहे तशी कल्पना करत असतील. पण तरीही त्या दोघांच्याही बोलण्यात इतकी एकवाक्यता कशी येईल सीड? आणि दोघांच्याही कल्पनेतली आई अचानक कशी गायब होईल? आणि एनिवेज हे घर इतकं नीटनेटकं ठेवलंय त्यावरून तरी असं वाटतंय की या घरात कुठल्या तरी स्त्रीचा वावर आहे. पण मग कदाचित त्यांच्या बाबांनी ही अशी सगळी सिच्युएशन क्रिएट केली असेल. कदाचित हे सर्टिफिकेट सुद्धा खोटं असू शकेल. किंवा मग एखादी फ्रॉड बाई या मुलांबरोबर आई म्हणून राहत असेल तर? पण मग ही मुलं तिला पहिल्या आईच्या नावाने हाक का मारतील? कदाचित सुधीरने दुसरं लग्न केलेलं असेल. पण फक्त प्रश्न निर्माण करतो. आता तर माझं डोकंच काम करत नाही. म्हणजे हे प्रकरण नेमकं काय आहे याची कल्पनाच करवत नाही. सत्य हे नेहमीच कल्पनेच्या पलीकडे असतं म्हणाली. काही काही वेळा माणूस असं काही कृत्य करतो जे त्याच्या स्वतःच्याही कल्पनेच्या पलीकडे असतं. पण मग आता त्या सुमाचं काय करायचं? या सुमाविषयी जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा यश आणि पियूशी बोलावं लागेल. चल मेरे घोड़े तिगड़क, 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 चल मेरे घोड़े, चल मेरे घोड़े तिगड़क. बस बस बस, आजी दमले आता. उतरा. हो. हळू सावकाश. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं द्याल मला? हो. गुड. मला सांगा, आई जायच्या आधी काय म्हणाली होती का? म्हणजे जायच्या आधी ती काही बॅग वगैरे घेऊन गेली होती बाहेर? गावाला जाताना मोठी बॅग नेतो ना आपण कपडे वगैरे घालून, तशी मोठी बॅग? मोठी पर्स आणि रिकामी पिशवी होती. मला सांगा, गेल्या काही दिवसात तुमची आई रडायची किंवा तुम्हाला ओरडायची, चिडायची? नाही नाही, आमच्याकडे नाही काका आले होते मावशी. कोण काका? बाबांचे मित्र? नाही, आईचे. म्हणजे ते आधी पण यायचे तुमच्याकडे जेव्हा बाबा असायचे तेव्हा? नाही. कसे होते ते काका? ते ना खूप मस्त होते. आमच्यासाठी खाऊ आणायचे. मग त्यांचं नाव काय होतं? माहित नाही. जादू काका. जादू काका म्हणजे ते तुम्हाला जादू करून दाखवायचे? हो, पत्त्यांची जादू. एका चॉकलेटचे 2 चॉकलेट करायचे.
आब्राकडाब्रा आब्राकडाब्रा गेली 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 चू. 2 चॉकलेट. येस. रुमालही गायब करायचे. आता बघा आब्राकडाब्रा गेली 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 चू. काका माझा रुमाल कुठे आहे? गायब. या घरात सुमा म्हणून वावरणारी बाई नेमकी आहे कोण? आणि हा जादू काका नक्की आहे तरी कोण?